त्या दिवशी घरून निघताना शंकरला थोडा उशीरच झाला होता. त्याचा मुलगा जय त्याच्याबरोबर जाण्यासाठी हटून बसला होता. तो खूप रडत होता. आई आणि आजी दोघींचेही ऐकत नव्हता. त्याच्या रडण्यामुळे शंकरचा घरातून पाय निघत नव्हता. तोही त्याची समजूत घालत होता. जय बाळा, आता गप्प बस बरं. मला कामावर जाऊ दे. मी आता जातो आणि घरी येताना तुला चांगली बॅट घेऊन येतो. मग तर झालं. जयने खूप दिवस बॅट हवी असा हट्ट धरला होता. ती आणतो म्हटलं की तो गप्प बसेल असं शंकरला वाटलं, पण जयचं रडणं थांबत नव्हतं. शेवटी आई शंकरला म्हणाली, अरे तुला उशीर होतोय, तू आता जा. तू गेलास की तो आपोआप शांत होईल. अगं पण आई, तो किती रडतोय ते बघ ना. अरे तू समोर दिसला नाहीस की आपोआप रडायचा थांबेल. तू तिथे पोहोचलास की फोन कर. तोपर्यंत तो थांबलेला असेल. शेवटी आईचं म्हणणं शंकरला पटलं आणि तो कामावर गेला. शंकर एसटी मध्ये ड्रायव्हर म्हणून कामाला होता. त्याला रोज 8 वाजता निघावं लागे. जवळ जायचं असलं की तो त्या ठिकाणी जाऊन परत येत असे, पण लांब जायचं असलं की त्याला तिथेच मुक्काम करावा लागे. त्या दिवशी त्याला लांब जायचं असल्याने तिथे मुक्काम करावा लागणार होता. जुजबी सामानाची एक पिशवी त्याने बरोबर घेतली होती. शंकर कामावर पोहोचला तेव्हा गाडीची वेळ झालीच होती. त्यामुळे तो लगेच गाडीत जाऊन बसला. घरी फोन करायलाही त्याला वेळ मिळाला नाही. पुढच्या स्टेशनवर स्टँडवर गाडी थांबली की फोन करू असं म्हणत त्याने बस चालवायला सुरुवात केली. शंकर पूर्ण लक्ष देऊन नेहमीप्रमाणे व्यवस्थित गाडी चालवत होता. चांगल्या ड्रायव्हिंगबद्दल त्याची ख्याती होती. आजपर्यंत त्याच्या हातून एकही ॲक्सिडेंट झाला नव्हता, पण तो दिवसच वाईट होता. थोडे अंतर गेल्यावर कसं कोण जाणे एका ट्रकची समोरून त्याच्या गाडीला धडक बसली. शंकरने ट्रक दिसताच गाडी बाजूला घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी धडक लागली. ब्रेक लावून दोघांनी गाड्या थांबवल्यामुळे जास्त नुकसान झाले नाही. मुख्य म्हणजे जीवितहानी झाली नव्हती. सर्व काही अचानक घडल्याने गाडीतील प्रवासी बेसावत होते. त्यामुळे कोणी समोरच्या सीटवर आदळले, कोणाला खरचटले तर कोणाला मुका मार लागला. किरकोळ दुखापती झाल्या होत्या, पण शंकरचा मात्र उजवा हात जायबंदी झाला होता. त्याचं नशीब बलवत्तर म्हणून जास्ती लागलं नव्हतं. त्यानंतर पोलीस येऊन सर्व गोष्टी होईपर्यंत दीड तास गेला. गाडीत असलेल्या प्रथमोपचाराच्या पेटीतून प्रवाशांमध्ये असलेल्या शिकाऊ डॉक्टरने लोकांना औषधे दिली. शंकरचा हात आणि इतर जखमा बघून त्याला जवळच्या दवाखान्यात दाखवून यायला सांगितले. फोन करून शंकरने गुहागरच्या एसटी स्थानकावर अपघाताबद्दल कळवले. गाडी पुढे जाण्याच्या परिस्थितीत नसल्याने स्थानकावरून दुसरी गाडी पाठवायची सोय केली. उशीर झाल्यामुळे काही प्रवासी वैतागले होते, तर काही प्रवासी मोठी दुर्घटना टळल्याबद्दल देवाचे आभार मानत होते. शंकरला गाडी चालवणे शक्यच नव्हते. त्याला खूपच वेदना होत होत्या. बऱ्याच वेळानंतर गुहागरला जाणारी एक गाडी आली. त्यातून तो परत गेला. त्याला लवकर परत आलेलं बघताच आई आणि बायको घाबरले. अरे शंकर, काय झालं रे? लवकर परत आलास? अहो, तुमचा चेहरा असा काय दिसतोय? जय आनंदाने बाबा आले, बाबा आले म्हणून ओरडू लागला. आईने त्याला बाहेर खेळायला पाठवले. शंकरला जरा बसल्यावर पाणी प्यायल्यावर बरे वाटले. त्याने सर्व हकीकत दोघींना सांगितली. अहो, लगेच दवाखान्यात जाऊया, वेळ घालवायला नको. अगं, तिथल्या डॉक्टरांनी तात्पुरतं औषध दिलं आहे. गडबड ऐकून शेजारी राहणारे जमा झाले होते. शंकरचा एक मित्र त्याच्या रिक्षातून त्याला दवाखान्यात घेऊन गेला. लवकर उपचार होणे महत्वाचे होते. डॉक्टरांनी एक्सरे काढून हाताला प्लास्टर केले आणि हात अजिबात खाली सोडायचा नाही असे बजावून सांगितले. तो गळ्यात अडकवून ठेवला. शंकरला 2 महिन्यांनी परत बोलावले होते. अपघात घडला त्यात शंकरची तिळमात्र चूक नव्हती. समोरून येणारा ट्रक त्याला धडकला होता.
त्यामुळे गाडीचे नुकसान झाले होते. त्याचे पैसे ट्रकच्या मालकाकडून मिळाले असते. तसेच शंकरच्या हॉस्पिटलचा खर्चही त्यानेच केला. कामावरून 15 दिवसांची सुट्टी मिळाली, पण नंतरची रजा बिनपगारी होणार होती. 2 महिन्यानंतर पुन्हा ड्रायव्हिंग करता येईल का ते कळणार होते. सरोजताई, शंकरची आई, खचल्या नव्हत्या, पण त्यांना वाईट वाटत होते. शंकर त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला त्यांनी खूप जपले होते. मध्यम परिस्थिती असूनही त्याचे सगळे लाड पुरवले होते. शंकरचे आईवर खूप प्रेम होते. बाबा शाळेत शिक्षक होते. शिक्षकाचे काम करणारा माणूस आयुष्यभर शिक्षकाच्या भूमिकेतून बाहेर पडत नाही. तसंच शंकरच्या बाबांचं होतं. घरी असल्यावरही ते शंकरशी वडिलांप्रमाणे न वागता शिक्षकांसारखेच वागत असत. म्हणून शंकर जास्त करून आईच्या बरोबर असे. त्याचे वडील, त्यांना सर्वजण तात्या म्हणत. ते कायम ओसरीवरच्या झोपाळ्यावर बसलेले असत. येणारा जाणारा थांबून त्यांच्याशी बोलत असे. तोच त्यांचा विरंगुळा होता. कधी कोणी गप्पा मारायला येऊन बसत. शाळा 11 ते 5 होती तेव्हा जास्त वेळ मिळत नसे, पण शंकरच्या लग्नानंतर 2 वर्षांनी ते रिटायर झाले होते. त्यामुळे त्यांना झोपाळ्यावर बसायला, पुस्तक वाचायला वेळ मिळू लागला होता. झोपाळा ही त्यांची आवडती जागा होती. सरोजताईंनाही झोपाळा आवडत असे, पण घरातल्या कामातून त्यांना फारसा वेळच मिळत नसे. शंकर वडिलांसमोर जात नसे, कारण ते सारखे काहीतरी उपदेश करीत असायचे. शंकरच्या बायकोचे, वसुधाचे मात्र त्यांच्याशी चांगले पटत असे. वसुधाच्या वडिलांची फिरतीची नोकरी असल्यामुळे ते घरी जास्त नसत. त्यामुळे त्यांचा सहवास तिला फारसा मिळालाच नव्हता. वडिलांचे प्रेम, त्यांच्याबरोबर मोकळ्या गप्पा असं तिने अनुभवलेलं नव्हतं. ते प्रेम तिला सासऱ्यांकडून मिळत होतं. शंकरची आई सरोजताई सतत काम करत असायच्या. वसुधाने स्वयंपाकातलं काही करायला घेतलं की त्या म्हणायच्या, तू सध्या चुलीपाशी येऊ नकोस, वरची कामं खूप असतात, ती करत जा. अगं, शंकरला आणि त्याच्या बाबांना माझ्या हातचं लागतं. एखाद दिवशी तिने काही केलं तर दोघं म्हणायचे, आज नेहमीसारखी चव आली नाही, आईने केलेलं नाही का? सासूबाई बाहेर गेल्या होत्या म्हणून आज मी केलं, वरण आणि भाजी. जमली नाही का? तसं नाही ग, वेगळी चव आहे म्हणून विचारलं. तिला सांगितलं, पण त्या दिवशी सरोजताई बाहेरून आल्यावर शंकर त्यांना म्हणाला, आई, तू बाहेर जाताना स्वयंपाक करून जात जा. अरे, आज जरा लवकर बाहेर गेले म्हणून करायला जमलं नाही, आणि वसुधालाही सवय व्हायला हवी. तात्याही म्हणाले होते, वसुधाने केलं होतं, पण तुमच्यासारखी चव नव्हती, त्यामुळे जेवायला मजा आली नाही. अहो, तिलाही हळूहळू जमेल. सरोजताईंनी वसुधाची बाजू सावरून घेतली होती, पण का कोण जाणे वसुधाला ते बोलणं वरवरचं मानभावीपणाचं वाटलं होतं. तिला असं वाटलं की त्यांना त्यातून आनंदच झालाय. तिच्या मनात त्यांच्याविषयी अढी पडली. बारीक सारीक गोष्टीत दोघींचे मतभेद होत असत. म्हणतात ना, एका म्यानात 2 तलवारी राहू शकत नाहीत, तसंच झालं होतं. घरातल्या पुरुषांच्या लक्षात ही गोष्ट येत नव्हती. सरोजताई वसुधाचं लहान वय म्हणून समजून घेत होत्या, पण कधी कधी त्यांनाही त्रास व्हायचा. ही गोष्ट कोणाला सांगता येत नव्हती. वसुधाला दिवस राहिले. सर्वांनाच तिच्यासाठी काय करू काय नको असं झालं होतं. इतक्या वर्षानंतर घरात पाळणा हलणार होता. शंकर तिला खूपच जपत होता. तीही स्वतःचे लाड करून घेत होती. माहेरची परिस्थिती चांगली नसल्याने बाळंतपण इकडेच करायचं ठरलं होतं. दिलेल्या तारखेला बाळंतीण होऊन तिला मुलगा झाला. डिलिव्हरी नॉर्मल झाल्यामुळे विशेष काळजी घ्यायची नव्हती. सरोजताईंनी बाळंतपण अगदी व्यवस्थित केलं. 2 महिने वसुधाला बाजेवरून खाली सुद्धा उतरू दिले नाही. थाटामाटात बारसे होऊन मुलाचे नाव जय ठेवले. नातवाला खेळवण्यात तात्यांचा दिवस छान जात असे. सरोजताईचं काम वाढलं होतं, पण ते आनंदाचं होतं.
नातवाचं सर्व करताना दिवस कुठे जाई त्यांना समजत नव्हतं. पण जय थोडा मोठा झाल्यावर मात्र वसुधा त्यांना जयला घेऊ देत नसे. त्यांनी घेतलं की काहीतरी कारण काढून ती जयला त्यांच्या जवळून घेत असे. सरोजताई काही फारसं मनावर घेत नव्हत्या, कारण सर्वांपुढे ती त्यांच्याशी अगदी प्रेमाने वागत असे. तिच्या या बारीक सारीक खोड्या फक्त त्यांना समजत होत्या. जयचा वर्षाचा वाढदिवस छान साजरा झाला आणि अचानक तात्या आजारी पडले. तापाचं नुसतं निमित्त झालं. त्यांची तब्येत बिघडतच गेली. शेवटी सरोजताई शंकरला म्हणाल्या, "अरे शंकर, तात्यांना मोठ्या शहरात दाखवायचं का रे?" "अगं, आत्ता कुठे घेऊन जाता येणार नाही. जरा बरं वाटलं की घेऊन जाऊ." पण तात्यांची तब्येत सुधारलीच नाही. एक दिवस ते सर्वांना सोडून गेले. हा मोठाच धक्का होता. सरोजताईंना कशाची इच्छाच राहिली नव्हती. जेवण जाईना. दिवस होईपर्यंत घरात खूप माणसे होती. ती गेल्यानंतर त्यांना घर भकास वाटू लागलं. जेवण अजिबात जात नव्हतं. घास तोंडात फिरत होता. शंकर जेवायला बरोबर असला की आग्रह करून त्यांना 4 घास खायला लावे. तो म्हणे, "गरम भात तरी खा. तुला आवडतो तसा तूप, मीठ, मेथकूट घालून." "अरे, ते गेले, आता कोणासाठी जगू?" "असं काय म्हणतेस? आम्ही आहोत ना. जय आहे." शंकर समोर वसुधाही त्यांना आग्रह करत असे. एरवी ती घराची मालकीण असल्यासारखी वागे. तिच्या आवडीचा स्वयंपाक करत होती. सरोजताई काही न बोलता मुकाट्याने एका खोलीत बसून राहत. झोपाळ्याकडे तर त्यांना पाहावतच नसे. एक माणूस गेल्यावर सगळंच बदललं होतं. आता हा संसार शंकरचा आहे, आपला नाही, असं त्यांच्या मनाने घेतलं होतं. घरात सत्ता राहिली नाही असं वाटत होतं. शंकरलाही सर्व समजत होतं, पण तो काही बोलू शकत नव्हता. असेच दिवस चालले होते. शंकरच्या पगारावर घर चाललं होतं. आता अपघात झाल्यानंतर शंकर घरीच असल्यामुळे तो पगारही काही दिवसानंतर मिळणार नव्हता. काय करायचं शंकरला समजत नव्हतं. घर चालवायला पैसे कुठून आणायचे? शेवटी सरोजताई त्याला म्हणाल्या, "अरे शंकर, असे हातपाय गाळून कसं चालेल? काहीतरी मार्ग काढायला हवा." "अगं, काय मार्ग काढणार? मी तर काहीच करू शकत नाही. वसुधालाही कुठे नोकरी मिळणार?" "हे बघ, आपल्या गावात खूप पर्यटक येतात. त्यांना घरगुती जेवण दिलं तर?" "हो, कल्पना चांगली आहे, पण सगळं करणार कोण?" "अरे, आम्ही दोघी मिळून करू. तू जमेल ती मदत कर." "चालेल. मी माझ्या मित्राकडून एक पाटी तयार करून घेतो. येथे रुचकर घरगुती जेवण मिळेल. ती पाटी दारावर लावून ठेवू. ती वाचून लोक येतात का बघू." शंकरने मित्राकडून पाटी तयार करून दारावर लावली. 1-2 ठिकाणी घरगुती जेवणाची सोय होती. तिथे किती पैसे घेतात त्याची चौकशी केली. पाटी लावल्यावर 2च दिवसांनी रविवार होता. खूप पर्यटक आले होते. त्यातले काही जण चौकशीला आले. शंकरने त्यांना सांगितले, "काका, तुम्ही समुद्रावर फिरून या. तोपर्यंत अर्ध्या तासात स्वयंपाक होईल. गरम गरम जेवण मिळेल. किती लोक आहेत? म्हणजे तसं करता येईल." "आम्ही 6 जण आहोत. जेवण मात्र चांगलं करा." "अहो, काळजीच करू नका. तुम्ही दुसऱ्यांदा इथेच याल." ऑर्डर मिळताच सरोजताई स्वयंपाकाला लागल्या. गरम भात, वरण, त्यावर तूप, घरच्या आळूची पातळ भाजी, शिवाय बटाट्याची सुकी भाजी, चविष्ट लोणचं आणि पोळ्या. गोड म्हणून एक विस्मृतीत गेलेला पदार्थ सुधारस. शिवाय जोडीला सरोजताईंचा प्रेमळ आग्रह. ते चविष्ट जेवण जेवून सर्वजण अगदी तृप्त झाले. त्यांनी खूप कौतुक केले. बघता बघता सर्वत्र त्यांच्या जेवणाची ख्याती पसरू लागली आणि ह्या उद्योगाचे चांगले बस्तान बसले. हळूहळू त्यात वैविध्य आणायला सुरुवात केली. सरोजताईंचे उकडीचे मोदक खास असायचे. ती त्यांची स्पेशालिटी होती. हे समजतात
सकाळी नाश्त्याला लोक उकडीच्या मोदकांची फरमाईश करू लागले. त्यासाठी आदल्या दिवशी सांगावं लागे. वसुधाही त्यांना मदत करत असे. शिवाय जास्त लोक असले की मदतीला 2 बायकांना बोलवून घेतले जाई. तिथे जेवून गेलेल्या लोकांनी पुण्या मुंबईला प्रचार केल्यानंतर त्यांच्याकडे रोजच गर्दी होऊ लागली. शंकरचा हात आता बरा झाला होता, पण अजून कामावर जायला परवानगी नव्हती. या उद्योगाने पडत्या काळात चांगलाच हात दिला होता. मुख्य म्हणजे वसुधा सासूशी नीट वागू लागली होती. त्यांचे नातेसंबंध सुधारले होते. उणीदुणी काढायला वसुधाला आता वेळच येणार नव्हती. येणारी लोक सासू सुनेचं खूप कौतुक करायचे. वसुधाचंही खूप कौतुक होत होतं. एक दिवस एक पत्रकार आला होता. त्याने दोघींची मुलाखत घेऊन एका प्रसिद्ध दैनिकात छापली. या प्रसिद्धीमुळे त्यांच्याकडची गर्दी वाढली होती. सरोजताई, वसुधा दोघींनी फोन घेतले. व्हिजिटिंग कार्ड छापून घेतली. त्यावर शंकरचा फोन नंबर होता. तो फोनवर ऑर्डर घेत असे. पैसे घेणे, हिशोब ठेवणे, बँकेचे व्यवहार तो बघत होता. शिवाय भाजी, सामान सर्व तोच आणत होता. नोकरी नसली तरी त्याचा वेळ छान जात होता. त्याने घरात अनेक सोयी करून घेतल्या. लोकांना खाली जेवायला बसायला जमत नाही असं दिसताच टेबल खुर्च्यांची सोय केली. सरोजताईंचे दिवस छान जात होते. त्याने आपलं दुःख मागे टाकलं होतं. एकमेकांच्या साथीने त्या घराने संकटावर मात केली होती. घराच्या भक्कम तुळईसारखा सरोजताईंनी मुलाच्या संसाराला आधार दिला होता. वसुधाला आपली चूक समजली होती. त्यामुळे त्यांचं सासू सुनेचं नातं सुधारून माय लेकींचं नातं झालं होतं. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली यामिनी रानडे यांची नात्यांचा गोफ ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.